प्रश्न ऐकले की खूप चांगलं वाटतं आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला आनंद नक्कीच होतोय. पण एक लक्षात घ्या की आता जे काही मी ऐकलं याचा अर्थ असा की अजूनही पूर्ण विजय मिळालेला नाही. सरकारची ही नेहमी चाल असते, आधी एक पुडी सोडून बघतात, म्हणजे थोडक्यात एक पिल्लू सोडतात, जगतंय का मरतंय, अंगावर आलं तर झटकून टाकायचं आणि जर का त्यांनी ठरवलं की नाही हे आपल्याला करायचंय तर एक तात्पुरती वेळ घेतात. मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो आणि त्या एका गाफीलपणात आपण मशगूल राहिलो का मग पोखरत बसतात. आता हे उत्तर जे काही मी थोडंसं वाचलं, सचिन आपण तो प्रश्न विधान परिषदेत लावला, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय आता बोलायचं, कोणाला मंत्री महोदय म्हणण्याची वेळ येईल कधी सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिला प्रथम किंवा अनेक वर्षांनी, कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं, मग कोणाला तरी काहीतरी त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश, सरकार टिकलं, मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काही माहिती नाही. पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रवी. क्रीडा. आज पेपरमध्ये बातम्या पण आल्या की आता रमी या खेळाला ऑलिम्पिक मध्ये मान्यता मिळेल. तर मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत. म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली. इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय, पाहिलाय? मला पण माहिती नाहीये. कृष्णा पाहिलंच तरी बाबा, संतोष नाही. त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये. मग ते काय करणार की येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. आता मग तुम्ही सगळे माझ्या सोबत आलेला आहात, माझ्या म्हणजे शिवसेनेच्या, शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात.